दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृह विभागाचा आढावा घेतलाय। नाशिक धर्मांतर, खरातचं प्रकरण, परतवाड्याचं प्रकरण, गोरेगाव ड्रग्ज प्रकरण या सगळ्याचा आढावा फडणवीसांनी घेतलेला आहे। कोणीही दोषी असो, कठोर शिक्षा झाली पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या सूचना दिलेल्या आहेत। धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका, खरात विरोधात कम पुरावे गोळा करण्याची सूचना दिल्यात। परतवाडा प्रकरणातील पीडितांचं समुपदेशन करण्याचे निर्देश दिलेले आहेत। तर गोरेगाव ड्रग्ज सारखं प्रकरण गांभीर्याने हाताळा असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। बुंदू अशोक खरातचं प्रकरण मागच्या महिनाभरापासून चर्चेत असलेले हे प्रकरण, त्याच्या अटकेलाही, खरातच्या अटकेलाही आता महिना पूर्ण झालेला आहे। टीसीएस अत्याचार आणि धर्मांतरचं प्रकरण, टीसीएस सारख्या आयटी कंपनीमध्ये अत्याचार, लैंगिक शोषण, धर्मांतर हे प्रकरण आणि परतवाड्याचं लैंगिक अत्याचाराचं प्रकरण, अनेक मुलींवर संबंधित आरोपीने केलेल्या अत्याचाराचं प्रकरण आणि त्या संदर्भात दाखल झालेला गुन्हा, या तीनही मोठ्या प्रकरणांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली। आढावा स्वतः घेतलेला आहे आणि या व्यतिरिक्तचं प्रकरण म्हणजे मुंबईच्या गोरेगावातल्या नेस्को सेंटर मधलं ड्रग्जचं प्रकरण, त्याचाही आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण सुशांत यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुशांत, देवा भाऊ ऑन ऍक्शन मोड असं म्हणायचं? अगदी खरं आहे विक्रांत, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून प्रकरणं घडत आहेत ते म्हणजे खरात प्रकरण असेल, त्यानंतर आताच गोरेगावमध्ये ड्रग्जचं प्रकरण जे आहे ते समोर आलं आणि 2 तरुणांचा जो आहे तो मृत्यू झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे गृहमंत्री खरंच ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत। आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांनी बैठक बोलवली होती। जवळपास 1.5 तास म्हणजे राज्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधीक्षक असतील, त्यासोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे। संपूर्ण प्रकरणात नेमकं काय काय धागेदोरे सापडलेले आहेत याचा आढावा त्यांनी आज घेतला आणि काही सूचना देखील केल्या आहेत। आपण पाहिलं असेल तर मागील काही महिन्यांमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये देखील मुंबईमध्ये आणि राज्यातील काही महत्त्वाची जी प्रमुख शहर आहेत, मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या शहरांमध्ये ड्रग्जची विक्री जी आहे ती मोठ्या प्रमाणात होते असा आरोप सत्ताधारी पक्षातील आमदारांनी केला होता आणि नुकतंच गोरेगावमधील देखील ते प्रकरण समोर आलेलं आहे। अर्थात याची देखील मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आणि हे नेमके ड्रग्ज कुठून येतात याचा खऱ्या अर्थाने शोध घेण्याची गरज आहे, कारण तरुण पिढी जी आहे ती या ड्रग्जच्या विळख्यात अडकत चाललेली आहे आणि त्यांचा नाहक जो आहे तो जीव जातोय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिसांना अर्थात मुंबई पोलीस आयुक्तांना देखील त्यांनी सांगितलेलं आहे की मुंबईत ज्या ज्या ठिकाणी ड्रग्ज विक्री होते याची माहिती घ्या आणि अर्थातच ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे। तर दुसरीकडे खरात प्रकरणावर देखील त्यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिलेले आहेत। यामध्ये कुणीही जरी दोषी असला तरी त्याला सोडू नका, कारण आपल्याकडे भक्कम पुरावे आहेत आणि ही केस जी आहे ती आता स्टँड झालेली आहे। त्यामुळे यामध्ये कुणीही असेल, मग कुणीही असेल तरी त्याला सोडू नका असे स्पष्ट निर्देश त्यांनी। खरं सुशांत, प्रकरण कोणतंही असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत आणि त्यामुळे गृह विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी स्वतः जातीने या प्रकरणांमध्ये लक्ष घातलेलं आहे। आता ही प्रकरणं लवकर निकाली लागतील अशी अपेक्षा करूया। धन्यवाद सुशांत.